नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर लिमिटेड भरती निघाली 2025 कडून. RCFL कडून अपेंटिसशिप भरती असणार मित्रांनो 2025 साठी. पदवीधर अपेंटिसशिप, टेक्निशियन अपेंटिसशिप, ट्रेड अपेंटिसशिपसाठी वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं 325 पदांसाठी तर वॅकन्सी निघालेली. त्यासाठी इथं एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता, डिप्लोमावाले अप्लाय करू शकता आणि इथं ITI वाले या ट्रेड अप्रेंटिसशिपवाल्यांसाठी अप्लाय करू शकता. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे तुम्हाला. ओके. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अप्लाय करण्यासाठी. तर शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला. आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta ID, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघालेली आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड कडून वॅकन्सी निघालेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकन कंपनी असणार आहे, नवरत्न कंपनी असणार आहे, जे की तुम्हाला इथं मुंबई सायनमध्ये जी ब्रँच आहे. ओके. ईमेल ॲड्रेस दिलेला आहे याचा अपेंडिक्स 2025 साठी RCFL कडून. ओके. आता याच्यामध्ये आता राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर लिमिटेड RCFL ही कंपनी जी असणार आहे, प्रॉफिट लँडिंग प्रॉफिट मार्केटिंग कंपनी असणार आहे मित्रांनो. मॅन्युफॅक्चरिंग बाय फर्टिलायझर केमिकल्स वगैरे इथं बनवत असतो. ओके. शेतीला लागणारे इथं केमिकल्स वगैरे इथं बनवत असतो. ओके. या कंपनीबद्दल माहिती दिलेली आहे. अपेंडिशिप्स इथं भरती असणार आहे. आपल्याला 325 पदांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे अपेंडिशिप्स करता. टेक्निशियन अपेंटिसशिप, ट्रेड अपेंटिसशिप्स, ग्रॅज्युएट अपेंटिसशिप्स करता इथं वॅकन्सी असणार आहे. जी वॅकन्सी असणार आहे, ट्रेनिंग तुमची आता ट्रॉम्बे, मुंबई, थाल, रायगड डिस्ट्रिक्टसाठी असणार आहे. नंबर ऑफ पोस्ट आपल्याला इथं पोझिशन वाईज अवेलेबल फॉर एज्युकेशन क्वालिफिकेशन ड्युरेशन्स ट्रेनिंग अंडर दिलेली आहे. ओके. आपण त्यात जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती. तर सगळ्यात आधी इथं ग्रॅज्युएट अपेंटिसशिपसाठी वॅकन्सी असणार आहे. त्याच्यामध्ये एरिया ट्रेनिंग दिलेलं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, एज लिमिट दिलेलं आहे, मॅक्सिमम आपल्याला पर्सेंटेज दिलेलं आहे, ड्युरेशन ट्रेनिंग दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला टोटल इथं वॅकन्सी वगैरे दिलेली आहे ट्रॉम्बे, थालसाठी वगैरे याच्यासाठी. ओके. आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आता अकाउंटंट एक्झिक्युटिव्हसाठी वॅकन्सी असणार आहे. BCom, BBA ग्रॅज्युएशन, इकॉनॉमिक्स, बेसिक इंग्लिश, इंग्लिश अँड कॉम्प्युटर ऑपरेशन्स नॉलेजवाले इथं अप्लाय करू शकता. एज लिमिट असणार आहे 25 पर्यंत, मॅक्झिमम पर्सेंटेज असणार आहे 50. ओके. 12 महिन्यांसाठी अपेंटिसशिप ट्रेनिंग असणार आहे. ट्रॉम्बेसाठी 25 वॅकन्सी, थालसाठी 10 वॅकन्सी, टोटल 35 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. सेक्रेटरी असिस्टंटसाठी एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकतात. बेसिक इंग्लिश, कॉम्प्युटर ऑपरेटर नॉलेजवाले इथं अप्लाय करू शकतात. 25 वॅकन्सी असणार आहे. 50 आपल्याला 25 पर्यंत एज लिमिट असणार आहे आणि इथं 50 वॅकन्सी आपल्याला ह्याच्यामध्ये 50 पर्सेंटेजमध्ये पाहिजे आहे. 12 महिन्यासाठी तर अपेंटिसशिप असणार आहे. 25 वॅकन्सी ट्रॉम्बेमध्ये, थालमध्ये 25 वॅकन्सी असणार आहे. 50 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात अपेंटिसशिपसाठी. रिक्वायरमेंट एक्झिक्युटिव्ह HR साठी वॅकन्सी असणार आहे. एनी ग्रॅज्युएट बेसिक इंग्लिश आणि कॉम्प्युटर नॉलेजवाले इथं अप्लाय करू शकता. याच्यामध्ये 25 एज लिमिट असणार आहे. 50 पर्सेंटेज पाहिजे. 12 महिन्याची अपेंटिसशिप असणार आहे. 20 वॅकन्सी ट्रॉम्बेमध्ये, तालमध्ये 10 वॅकन्सी, 30 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. टोटल टोटली त्याची वॅकन्सी असणार आहे. दोघांना मिळून 115 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ट्रॉम्बेमध्ये 70, थालमध्ये 45 अशी 115 वॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतरच आपल्याला पॅरेग्राफ येतो इथं टेक्निशियन अपेंटिसशिप्स. याच्यामध्ये एरिया दिलेला आहे, ट्रेनिंग, एज्युकेशन क्वालिफिकेशन जसं की संपूर्ण मध्ये सेम दिलेलं आहे. ट्रॉम्बे, थाल आणि ट्रेनिंग पिरियड वगैरे, एज लिमिट आणि पर्सेंटेज. डिप्लोमा केमिकलसाठी इथे वॅकन्सी, डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरवाले अप्लाय करू शकता. 25 वर्षापर्यंत आपल्याला एज लिमिट असणार आहे. 50% पाहिजे आपल्या डिप्लोमामध्ये. 12 महिन्याची अपेंटिसशिप, ट्रॉम्बेमध्ये 10 वॅकन्सी, थालमध्ये 10 वॅकन्सी, अशी इथे 20 वॅकन्सी बघायला मिळतात. डिप्लोमा सिव्हिलसाठी वॅकन्सी, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरवाले अप्लाय करू शकता. एज लिमिट 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. मॅक्झिमम आपल्या पर्सेंटेज असणार आहे 50. 12 महिन्याची अपेंटिसशिप, थालमध्ये 9 वॅकन्सी, ट्रॉम्बेमध्ये 9 वॅकन्सी, थालमध्ये 5 वॅकन्सी, अशी 14 वॅकन्सी बघायला मिळतात. डिप्लोमा कॉम्प्युटरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग वाले इथं डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरवाले अप्लाय करू शकता. इंजिनिअरिंगवाले याच्यात एज लिमिट 25 पर्यंत असणार आहे. मॅक्झिमम पर्सेंटेज असणार आहे याच्यामध्ये 50. ओके. 12 महिन्याची अपेंटिसशिप, 5 वॅकन्सी ट्रॉम्बेमध्ये, 5 वॅकन्सी थालमध्ये, टोटल 10 वॅकन्सी. डिप्लोमा इलेक्ट्रिकलसाठी वॅकन्सी असणार आहे. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता. 25 पर्यंत एज लिमिट असणार आहे. 50 वॅकन्सी आपल्याला इथं असणार, 50% पाहिजे आहे. ओके. डिप्लोमामध्ये 12 महिन्याची अपेंटिसशिप, 10 वॅकन्सी ट्रॉम्बेमध्ये, 10 वॅकन्सी आपल्याला थालमध्ये, टोटल 20 वॅकन्सी. डिप्लोमा इन इस्टिमेशन वाले इथं अप्लाय करू. डिप्लोमा इन इस्टिमेशन इंजिनिअरिंग वाल्यांसाठी वॅकन्सी,
एज लिमिट असणार आहे 25, 50% मध्ये पाहिजे आहे टोटल. 12 महिन्याची अपेंटिसशिप, 10 वॅकन्सी असणार आहे दोघं ठिकाणी. ट्रॉम्बेमध्ये 10, थालमध्ये 10, टोटल 20 वॅकन्सी. डिप्लोमा इन मेकॅनिकलमध्ये वॅकन्सी असणार आहे. इथं डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 25 पर्यंत एज लिमिट असणार आहे. 50% मध्ये पाहिजे डिप्लोमामध्ये. 12 महिन्याची अपेंटिसशिप, 15 वॅकन्सी असणार आहे. आपल्याला 15 वॅकन्सी असणार आहे ट्रॉम्बेमध्ये आणि थालमध्ये 15 वॅकन्सी. टोटल 30 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. टोटल इथं 59 वॅकन्सी असणार आहे ट्रॉम्बेमध्ये. 55 वॅकन्सी असणार आहे थालमध्ये. टोटल 114 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. आता इथं दिलेलं आहे ट्रेड अप्रेंटिसशिप दिलेलं आहे. एरिया ऑफ ट्रेनिंगसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे आणि अंडर आपल्याला लिमिट वगैरे दिलेलं आहे 1/7/2025 पर्यंत. ओके. मॅक्झिमम आपल्याला पर्सेंटेज वगैरे दिलेलं आहे याच्यामध्ये आणि ड्युरेशन दिलेलं आहे आणि इथं ट्रॉम्बे थालची टोटल वॅकन्सी दिलेली आहे. आता इथं अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांटसाठी इथं BSc विथ फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्समध्ये सब्जेक्ट पाहिजे आपल्याला. याच्यामध्ये 25 पर्यंत अप्लाय करत होते. एज लिमिट 25, मॅक्झिमम 50% आपल्याला पाहिजे आहे. 12 मंथ अपेंटिसशिप. ट्रॉम्बेमध्ये 35 वॅकन्सी, थालमध्ये 39 वॅकन्सी. टोटल 74 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर इथं 2 नंबरला बॉयलर अटेंडंटसाठी इथं 12वी पासवाले अप्लाय करतात, सायन्स सब्जेक्टवाले. इथं 25 पर्यंत एज लिमिट, 50% पाहिजे 12वीमध्ये. 24 महिन्याची अपेंटिसशिप असणार आहे. ओके. 2 वर्षाची अपेंटिसशिप, 24 महिन्यासाठी. ट्रॉम्बेसाठी 1 वॅकन्सी, थालसाठी 1 वॅकन्सी. टोटल 2 वॅकन्सी बघायला मिळतात. इलेक्ट्रिशियनसाठी 12वी पास विथ सायन्सवाले अप्लाय करू शकता. इलेक्ट्रिशियन्स आपल्याला 12वीत आपल्याला इथं सायन्स झालेलं पाहिजे आहे. याच्यामध्ये 25 पर्यंत एज लिमिट असणार आहे. 50% पाहिजे. 24 महिन्याची अपेंटिसशिप. ट्रॉम्बेमध्ये 1 वॅकन्सी, थालमध्ये 1 वॅकन्सी. टोटल इथं 2 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. आता याच्यामध्ये हॉर्टिकल्चर असिस्टंटसाठी वॅकन्सी 12वी पासवाले अप्लाय करू शकता. 10+2 सिस्टम. ओके. असणार आहे विथ आपल्याला 10+2 सिस्टम म्हणजे तुम्हाला समजलं असेल. 25 आपल्याला 25 पर्यंत लिमिट असणार आहे. 50 आपल्याला पर्सेंटेज पाहिजे. 2 वर्षाची अपेंटिसशिप, 24 महिने, 2 वॅकन्सी ट्रॉम्बेमध्ये, 2 वॅकन्सी थालमध्ये. टोटल 4 वॅकन्सी बघायला मिळतात. एस्टिमेशन मेकॅनिकल केमिकल प्लांटसाठी इथं BSc विथ फिजिक्स मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सवाले इथं अप्लाय करू शकता. 25 पर्यंत एज लिमिट असणार आहे. 50 वॅकन्सी, 50 पर्यंत आपल्याला पर्सेंटेज पाहिजे आहे. 50%. 12 महिन्याची अपेंटिसशिप, 2 वॅकन्सी ट्रॉम्बेमध्ये, 2 वॅकन्सी थालमध्ये. टोटल 4 वॅकन्सी. आता त्याच्यामध्ये लॅबोरेटरी असिस्टंट केमिकल प्लांटसाठी तर BSc विथ फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स सब्जेक्ट पण झालेली पाहिजे आपल्याला. आणि इथं आपल्याला 25 पर्यंत एज लिमिट, 50% पाहिजे. 12 महिन्याची अपेंटिसशिप, 4 वॅकन्सी आपल्याला ट्रॉम्बेमध्ये, 4 वॅकन्सी आपल्याला थालमध्ये. टोटल 8 वॅकन्सी बघायला मिळतात. मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन पॅथॉलॉजीसाठी वॅकन्सी असणार आहे. 12 क्लासवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. 10+2 सिस्टम असणार आहे. 25 पर्यंत लिमिट असणार आहे. 50 वॅकन्सी, 50 पर्यंत आपल्याला पर्सेंटेज असणार आहे. 15 महिन्याची आपल्याला इथं अपेंटिसशिप असणार आहे. ओके. 2 वॅकन्सी फक्त थालमध्ये असणार आहे. टोटल इथं बघू शकता तुम्ही वॅकन्सी वगैरे आपल्याला दिलेले 45. आपल्याला ट्रॉम्बेमध्ये 51 वॅकन्सी, थालमध्ये टोटल 96 वॅकन्सी. सगळ्या वॅकन्सींना मिळून टोटल वॅकन्सी बघू शकता. ट्रॉम्बेमध्ये 174 वॅकन्सी, 151 वॅकन्सी, थालमध्ये टोटली 325 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर आता इम्पॉर्टंट नोट वगैरे दिलेली आहे, जे की आपल्याला इथं कंपनी नॉन ऑब्लिगेशन फॉर रेग्युलर आपल्याला एम्प्लॉयमेंट अप्रेंटिसशिपसाठी पाहिजे आहे. बेसिकली राईट फॉर क्लेम रेग्युलर एम्प्लॉयमेंट फ्रॉम कंपनी बेसिस आपल्याला अप्रेंटिसशिपसाठी इथं आपल्याला अप्लाय करण्यासाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज आपल्याला बघायचं आहे किती वॅकन्सी सगळ्या याच्यामध्ये. 325 पदांमध्ये तुम्ही बघू शकता. SCला 48, STला 24, OBC NCला 87, EWSला 32 आणि रिझर्व्ड कॅटेगरीला 134. टोटल इथं 325 पदं असणार आहे. आता याच्यामध्ये आता मित्रांनो SC/ST कॅन्डिडेटसाठी आपल्याला इथं कॅटेगरी एज लिमिटमध्ये सूट असणार आहे. ते पण इथं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एज लिमिटमध्ये SC/STला इथं 5 वर्ष असेल, OBCला 3 वर्ष असेल, PWDला 10 वर्षाची सूट असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असणार आहे याच्यामध्ये आपल्याला 18 वर्षाच्या वरतीवाले इथं अप्लाय करू शकता. 18 ते 25 वर्ष एज लिमिट दिलेली आहे, जे की तुम्हाला मी सांगितलेली आहे. 1/7/2025 पर्यंत आपली एज लिमिट काउंट होणार आहे अपेंटिसशिपसाठी. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे आपल्याला. पिरियड ऑफ अपेंटिसशिप दिलेली आहे, जे की तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता स्टायपन जो असणार आहे तुम्हाला
अपेंटिसशिपसाठी 25/9/2019 पर्यंत मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट फॉर एंटरप्रेन्योरशिप ॲप्लिकेबल यासाठी आपल्याला इथं स्टायपन जो कंपनी ठरवून दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला भेटणार आहे. ओके. जे की आता इथं खाली दिलेला आहे स्टायपन पर मंथ. आता टेक्निशियनसाठी जे इथं वॅकन्सी स्टायपन असणार ₹7,000. टेक्निशियन, अप्रेंटिसशिप होल्डर, डिप्लोमावाल्यांसाठी इथं ₹8,000 आणि ग्रॅज्युएटवाल्यांना ₹9,000 असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला 50% स्टायपन आपल्याला RCAPL कडून भेटते. 50% आपल्याला अप्रेंटिसशिप्सकडून भेटते. 4,500 आपल्याला यांच्याकडून भेटतील RCAPL कडून आणि गव्हर्नमेंट अप्रेंटिसशिपकडून 4,500. ओके. आता पोस्टिंग फॉर ट्रेनिंग आपल्याला ट्रॉम्बे, मुंबई अँड थाल, रायगडसाठी डिस्ट्रिक्टसाठी तर वॅकन्सी असणार आहे. जे की आपल्याला चॉईस करून घ्यायचे कोणत्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे इथं आपल्याला. बेसिकली पर्सेंटेजवर आपलं सिलेक्शन केलं जाणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. NAPS, NATS आणि NAPHच्या वेबसाईटवरून आपल्याला पहिलं अप्लाय करायचं आहे. तिथं अप्रूव्हल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला यांच्या RCAPLच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. 2 ठिकाणी आपल्याला अप्लाय करावं लागतं. हे आता apprenticeship.gov.inची वेबसाईट, NATHची वेबसाईट दिलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली त्यांची वेबसाईट दिलेली असेल. ओके. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी एंगेजमेंट अप्रेंटिसशिपला अप्लाय करायचे आहे. नंतर आपल्या RCAPLची वेबसाईटवरून अप्लाय करून घ्यायचं आहे. अप्लाय करण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे 29/8/2025 पासून तर आपल्याला 12/9/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचे आहे. अदर रिक्वायरमेंट दिलेलं आहे. लेटेस्ट फोटोग्राफ आपल्याला अपलोड करायचा आहे. पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला कॅन्डिडेटला सेल्फ ऑपरेटर फॉर बँक द्यायचं, प्रायमरी बँक अकाउंट द्यायचं आहे. जे की आपल्याला तिथं आपल्याला त्यांच्या डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहे. अपेंडिसिपचे पैसे पण, स्टायपन पण आणि RCAPL कडून पण. ओके. मार्कशीट वगैरे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. इम्पॉर्टन्स दिलेलं आहे 29/8 ते 12/9/2025 पर्यंत संपूर्ण इथं आपल्याला करून घ्यायचं आहे. लेटेस्ट फोटोग्राफ साईज, एज प्रूफ अपलोड करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन, मार्कशीट, सर्टिफिकेशन, ओके, युनिव्हर्सिटी सर्टिफिकेशन सगळे डॉक्युमेंट आपल्याला अप्लाय करायचे. OBC, WSचे वगैरे जे पण असेल. ओके. ओके. तर अशा पद्धतीने इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. अप्रेंटिसशिपसाठी काही एवढं काही विशेष नसतं. तर संपूर्ण मेल ॲड्रेस दिलेला आहे. जे काही तुम्हाला डाउट्स वगैरे त्यासाठी तुम्ही इथं मेल करू शकता. ओके. तर अप्लाय करण्याची दिनांक तुम्हाला मी सांगितलेली आहे. आपल्याला 29/8/2025 पासून तर आपल्याला 12/9/2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा मला तुम्ही Insta ID किंवा Facebook आयडीला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके. जर तुम्हाला काही अजून काही माझ्याशी बोलायचं तर Instagram मेसेज करा. PDF फाईल डाउनलोड करायचं. Telegram चॅनल WhatsAppवर पण डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची NATHची वेबसाईट, NAPHची वेबसाईट आणि RCAPLची वेबसाईट तिघांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली मी. ओके. आणि तुम्हाला जर काही अजून शंका वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलला पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. डेली नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतं. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.